नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन स्पेशल नारळी भात। अगदी सुवासिक आणि सोप्या पद्धतीने पारंपरिक रेसिपी आहे। तर या अगोदरही मी रक्षाबंधन नारळी पौर्णिमेसाठी बऱ्याच स्वीट्सच्या म्हणजे मिठाई, बर्फी, लाडू, नारळाचे विविध प्रकारच्या रेसिपी शेअर केल्या आहे। पण नारळी भाताशिवाय नारळी पौर्णिमा ही अपूर्णच असते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगदी पारंपरिक पद्धतीने हा नारळी भात बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी इतका बासमती तांदूळ घेतला आहे। जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे हा तांबूस रंगामध्ये म्हणजे थोडा पिवळसर रंगात असतो। आणि याऐवजी तुम्ही आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळ देखील वापरू शकता, फक्त सुवासिक असायला हवा। इथे मी नारळाचं दूध घेतलं आहे। इथे घरीच दूध तयार केलेलं आहे। नारळ बारीक करून मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा फिरवून घ्यायचं आणि वस्त्रगाळ करून त्याचं दूध काढायचं। ज्या वाटीने तांदूळ मोजला त्याच वाटीने 1 वाटी इतका गूळ घेतला आहे आणि सुरीने बारीक करून घेतला आहे। तुम्ही किसून देखील घेऊ शकता। आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं मी खवून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करू शकता। आणि इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे, काजू, बदाम, बेदाणे आणि पिस्त्याचे काही काप घेतले आहे। तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि हव्या त्या क्वांटिटीमध्ये वापरू शकता। तर आता भात बनवायला सुरुवात करू। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि 1 ते 1.5 चमचा इतकं साजूक तूप टाकून घेतलं आहे। साजूक तुपामध्ये हा भात बनवल्यावर खूप छान टेस्ट येते। हा भात सुवासिक असतो, त्यामुळे हे साजूक तूपच वापरायचं म्हणजे आणखीन सुवासिक होतो। तर यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती छान खरपूस होईपर्यंत, थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता हे छान तळले गेले आहे। आपण हे तुपामधनं काढून घेऊ। तूप या भातासाठी खूप जास्त लागत नाही, अगदी थोड्या तुपामध्ये हा भात अगदी छान होतो। तर आता सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेतले। आता यामध्ये 1 मोठा तुकडा दालचिनीचा, 4-5 लवंग आणि 2 वेलची टाकल्या आहेत। थोडं तोंड सोलून टाकलं आहे त्या वेलचींचं। आता हे छान तुपामध्ये तळून घ्यायचं म्हणजे खूप छान फ्लेवर रिलीज होतो। हे सर्व सुवासिक पदार्थ आहे आपल्या मसाल्याच्या पदार्थातील, त्यामुळे हे वापरायचे म्हणजे छान सुवास येतो। आणि यानंतर आता यामध्ये हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला 2-3 पाण्याने आणि निथळून घेतला। आणि आता हा देखील यामध्ये ॲड करून छान काही सेकंद भाजून घ्यायचा आहे। तुपावरती हा तांदूळ भाजल्याने आणखीन छान सुवास येतो। आता यामध्ये हे जे खोबरं होतं, ओलं खोबरं, ओलं नारळ, ते टाकून घ्यायचं आणि ते देखील यासोबत परतवून घ्यायचं आहे। यासोबत परतवल्याने खूप छान टेस्ट येते। जे ओलं नारळ आहे, खोबरं आहे, ते देखील भाजलं जातं थोडंसं आणि त्याने इतका छान फ्लेवर रिलीज होतो नारळाचा की आपल्या नारळी भाताला आणखीन मस्त मजा येते खाण्यासाठी। तर आता हा मिनिटभर दोन्ही जिन्नस मी परतवून घेतली आहे। मध्यम आचेवरतीच परतवायची। आता यामध्ये आपण जे नारळाचं दूध काढून घेतलं होतं ते 2 वाट्या इतकं दूध टाकून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तांदूळ जुना आहे त्यामुळे अगदी परफेक्ट होतो। तुमचा तांदूळ जर नवा असेल तर अर्धी वाटी दूध तुम्ही कमी वापरलं तरी चालेल। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी 10-12 केसरच्या काड्या टाकल्या आहे। सुवासिक भात बनवायचा आहे त्यामुळे आपण केसर देखील वापरणार आहोत। रंग खूप सुरेख येतो आणि केसरचा जो स्वाद आहे, जो फ्लेवर आहे, तो इतका छान लागतो या भातामध्ये। तर आता तुम्ही बघू शकता हळूहळू लगेच याला उकळी देखील यायला लागली आहे आणि रंग देखील केसरचा हळूहळू रिलीज होतोय। तर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनिट हा भात असा शिजू द्यायचा आहे। 8 मिनिटानंतर मी झाकण उघडलं आणि तुम्ही बघू शकता केसर किती छान रंग सोडत आहे आणि फ्लेवर देखील त्याचा मस्त यामध्ये उतरला आहे। आता थोडासा ओलसर दिसत आहे, पण या स्टेजला आपण हा गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ बारीक केला आहे त्यामुळे लवकर मेल्ट होतो। आणि 2 चिमूट इतकं मीठ टाकलं आहे। गोडाच्या पदार्थात मीठ हे टाकावं। आणि इथे वेलची पूड टाकली आहे, पाव छोटा चमचा, आणि फ्रेश जायफळ किसून घातलं आहे। जायफळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं, त्यामुळे जायफळ नक्की वापरा। आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गुळाला पुन्हा पाणी सुटू लागलं आहे आणि गुळाचा देखील रंग या भाताला आता येऊ लागला आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टेक्स्चर हे पातळ झालं आहे आणि रंग देखील सुरेख आला आहे। गूळ डार्क असेल तर आणखीन डार्क रंग येईल।
आता यावरती झाकण ठेवून पुन्हा लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिट हा भात असा शिजू द्यायचा आहे, म्हणजे थोडा ड्राय देखील होईल। आणि तुम्हाला जर भात शिजला नाही आहे असं वाटलं तर आणखीन तुम्ही शिजवू शकता। तर इथे आता 4 मिनिटांनंतर मी झाकण उघडलं आणि तुम्ही बघू शकता वरनं थोडा ओलसर वाटत असला तरी मिक्स केल्यानंतर हा छान टेक्स्चरमध्ये येतो आणि हा भात असाच खायला खूप मजा येते। थोडा सरसरीत असा, खूप ड्राय खाण्यात ती मजा नाही आहे। असा गरमागरम भात हा खूप मस्त लागतो, मोकळा आहे, खूप चिकट वगैरे झालेला नाही, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आणि तुम्हाला आणखीन ड्राय हवा असेल तर तुम्ही झाकण ठेवून पुन्हा मिनिटभर याला वाफ देऊन घेऊ शकता, म्हणजे आणखीन थोडा ड्राय होईल। तसाही हा थंड झाल्यानंतर आणखीन थोडा घट्ट होतो। यामध्ये आता सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि मस्त गरमागरम हा भात सर्व करायचा। खूप मजा येते आणि नारळी पौर्णिमेची खरी मजा ही नारळी भातासोबतच आहे। सणांचा आस्वाद हा पारंपरिक रेसिपींसोबतच खरं येतो, त्यामुळे नक्की ट्राय करा। कधी बनवला नसेल तर या अगोदरही मी अगदी सोपी कुकरमध्ये हा नारळी भात कसा बनवायचा ती देखील रेसिपी शेअर केली आहे। विविध प्रकारच्या बर्फ्या, मिठाया आणि त्याचबरोबर लाडूंच्या देखील बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे। बघितल्या नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, कुठेही एका लिंकवर क्लिक करा, सर्व रेसिपी मिळून जातील। अगदी सोप्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या आहे, तर नक्की एन्जॉय करा। हे रक्षाबंधन, ही नारळी पौर्णिमा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक